नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनेलवर खूप स्वागत आहे। आज आपण भातुकलीच्या खेळातलं प्रेम ही सुंदर अशी कथा बघणार आहोत। नीलम आणि यश हे अगदी लहानपणापासूनचे मित्र काय, मित्र असं म्हणता येणार नाही। लहानपणापासूनच ते एकमेकांच्या खूप प्रेमात गुंतले होते। त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, पण काही केल्या त्या दोघांचे लग्न होऊ शकत नव्हतं, कारण त्या दोघांच्या मध्ये एक खूप मोठी दरी होती। ती म्हणजे घरच्या जबाबदाऱ्या, त्याचसोबत श्रीमंत आणि गरीब यामधला भेदभाव। नीलमच्या घरची परिस्थिती खूप चांगली होती। लहानपणापासूनच खूप लाडात वाढली होती। नीलम खूप श्रीमंत होती आणि त्याच्या पलीकडे यश हा खूप गरीब मुलगा होता। त्याच्या खांद्यावर घरच्या अनेक जबाबदाऱ्या होत्या। त्याचबरोबर यश नीलमच्या घरी नोकर म्हणून काम करत होता। लहानपणापासूनच नीलम आणि यश एकत्रच वाढतात। कॉलेजचा तो शेवटचा दिवस होता। कॉलेज संपल्यानंतर नीलम नेहमीप्रमाणे यशची झुल्यात बसून वाट बघत होती। यश घरातली सगळी कामं आवरून नीलमला भेटायला गेला होता। नीलम झुल्यात बसून मोठमोठ्याने झोका घेत होती। यश पाठीमागून जाऊन हळूच तिचे डोळे धरतो। नीलम त्याच्या स्पर्शाने एका सेकंदात यशला ओळखते। नीलम बोलते, यश, मला माहिती आहे तू आहे, मस्करी नको करू, चल झोका दे आता। यशला नीलमचं बोलणं ऐकून खूप हसायला येतं आणि बोलतो, नीलम, तू मला कशी काय लगेच ओळखतेस? एक दिवस मला तुझ्यापासून खूप लांब जावं लागलं तर तू मला जेव्हा भेटशील तेव्हा ओळखशील ना? यशचं हे बोलणं ऐकून नीलम यशच्या तोंडावर हात ठेवते आणि असं कधी बोलू नकोस, तुला मी कुठे जाऊ नाही देणार असं बोलते। त्या दिवशी दोघांमध्ये खूप गप्पा गोष्टी होतात। त्यांना आपल्या लहानपणीचे दिवस आठवतात। नीलम आणि यश लहान असताना भातुकलीचा खेळ खेळताना नवरा बायको झाले होते। भातुकलीच्या खेळामध्ये नीलम आणि यशचं लग्न झालं होतं। लहानपणीच्या त्या भातुकलीच्या खेळात दोघे सुद्धा खूप रमले होते। केव्हा संध्याकाळ झाली हे त्या दोघांना कळलंच नाही। नीलम आणि यशचं एकमेकांवर खूप प्रेम होतं। बघता बघता अशीच कितीतरी वर्ष निघून जातात। नीलमच्या घरी नीलम लग्नाच्या वयाची झाली असल्यामुळे नीलमच्या लग्नासाठी स्थळं बघायला चालू होतात। तेव्हा नीलम खूप अस्वस्थ राहू लागते। एक दिवस सगळ्यांच्या नजरा चुकवत यशला जाऊन भेटते आणि बोलते, घरी माझं लग्न करण्यासाठी स्थळं बघतायत, आपण दोघे पण लग्न करूया। यशला सुद्धा नीलमसोबत लग्न करायचं होतं, पण त्याची परिस्थिती अशी होती की तो नीलमसोबत लग्न करू शकत नव्हता। यशवर घरच्या बऱ्याचशा जबाबदाऱ्या होत्या। त्याचं कितीही नीलमवर मनापासून प्रेम असलं तरी घरच्या जबाबदाऱ्यांमुळे तो नीलमसोबत आत्ताच लग्न करू शकत नव्हता। त्यामुळे त्याला नीलमला सॉरी म्हणून मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत असं सांगावं लागतं। त्याचा खूप नाईलाज होतो। त्या दिवशीची नीलम आणि यशची ही शेवटची भेट ठरते। त्या दिवसापासून यश आणि नीलम केव्हाच भेटत नाहीत। त्यांच्या घरी नोकरी सोडतो। त्यानंतर जवळजवळ 30-40 वर्षे निघून जातात। एवढ्या वर्षानंतर कॉलेजचे सगळे मित्रमंडळी मिळून गेट टुगेदर करायचं ठरवतात। गेट टुगेदरला सगळे मित्रमंडळी येतात। त्या गेट टुगेदरमध्ये यश आणि नीलम सुद्धा आलेली असते। सगळे मित्रमंडळी एकत्र जमले होते। यश सुद्धा आला होता। यशच्या नजरा फक्त नीलमला शोधत होत्या। यशचे केस पिकले होते, थोडीफार दाढी वाढली होती, डोळ्यांना चष्मा लागला होता। बऱ्याच वेळानंतर नीलम गेट टुगेदरला येते। नीलमचे सुद्धा केस पांढरे झाले होते,
पंजाबी ड्रेसच्या जागी साडी घातली होती. सगळी मित्रमंडळी मिळून आता सध्या काय करतायत हे सांगत होते. तेव्हा नीलम आणि यशची नजर एकमेकांना भेटते. एका सेकंदात, एका क्षणाचा विचार न करता दोघे सुद्धा एकमेकांना ओळखतात. एकमेकांना बघून दोघांचे सुद्धा डोळे भरून येतात. कितीतरी वेळ दोघांना एकमेकांशी काय बोलावे हे सुचतच नाही. गप्पच एकमेकांकडे बघत उभे राहतात. बऱ्याच वेळानंतर यश नीलमला विचारतो, कशी आहेस? तेव्हा नीलम यशला सांगते, तू ज्या अवस्थेत सोडून गेला होतास तशीच आहे. तेव्हा नीलम त्याला विचारते, तू कसा आहेस आणि बायकोला नाही घेऊन आलास? नीलमचं हे बोलणं ऐकून यशला हसायला येतं आणि सांगतो, मी लग्न नाही केलं अजून. तू नाही का घेऊन आली तुझ्या नवऱ्याला? तेव्हा नीलमला सुद्धा त्याचं बोलणं ऐकून खूप हसायला येतं. अरे वेड्या, मी सुद्धा लग्न नाही केलं अजून. नीलम आणि यश एकमेकांपासून कितीही दूर गेले तरी त्यांच्या डोळ्यांमध्ये एकमेकांविषयी असणारं प्रेम हे स्पष्ट दिसत होतं. जेव्हा ही गोष्ट गेट टुगेदरला आलेल्या मित्रांना समजते तेव्हा त्या दोघांबद्दल सगळ्यांनाच खूप आपुलकी वाटते. सगळे मित्र आणि मैत्रिणी मिळून त्या दोघांचं लग्न लावून द्यायचं असं ठरवतात. काही क्षणातच सगळे मिळून लग्नाची सर्व तयारी करतात आणि गेट टुगेदरला आलेल्या सगळे मित्रमैत्रिणींनी मिळून नीलम आणि यशचं लग्न लावून देतात. जसं लहानपणी त्यांचं भातुकलीच्या खेळामध्ये एक खेळ म्हणून लग्न लागलं होतं तसं आता खऱ्या आयुष्यात, खऱ्या जीवनात त्या दोघांचं एकमेकांशी लग्न होतं. लग्न करताना दोघांचे सुद्धा डोळे भरून आले होते. शेवटी एकमेकांवर खरं प्रेम होतं. त्यामुळे कितीही दोघे पण दूर गेले पण शेवटी एकमेकांना भेटले आणि सरतेशेवटी एकमेकांचं आयुष्य नव्याने सुरू झालं. जिथं खरं प्रेम असतं तिथं कितीही अडीअडचणी आली, कितीही दुरावे आले तरी शेवटी ते जिंकतं. तुम्ही सुद्धा कुणावर जर मनापासून प्रेम केलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आशा करते की मित्रांनो तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.